जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 34. रुद्र अध्याय महात्म. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मण पतिपत्नीला म्हणाले, पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्ष महिमा सांगून त्याच्या पुत्राचे व प्रधान पुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. पराशरांच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला, मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्म वृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक हे दोघे कुकुट मर्कट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, सर्वज्ञ आहात. तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करा. राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले. थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी ते सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल याची कल्पना आहे. परंतु सत्य काय आहे ते सांगितलेच पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझी ऐकण्याची तयारी आहे ना? राजा म्हणाला, भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट ते टाळता येईल अशा आशेने मी आपणास विचारित आहे. जे असेल ते सांगा. पराशर म्हणाले, तर मग ऐक. तुझा हा मुलगा अल्पायुषी आहे. तुझ्या पुत्राला 12 वर्ष झाली आहेत आणि आजपासून 7व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल. पराशरांचे ते शब्द भद्रसेनाला वज्रघातासारखे वाटले. तो एकाएकी बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. तो पराशरांचे पाय धरून विनवण्या करू लागला. मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काहीही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा. राजाचा तो शोक पाहून पराशरांना त्याची दया आली. ते भद्रसेनाला समजावीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नकोस.
या संकटावर मात करायची असेल तर त्या शूलपाणी शिवशंकराला शरण जा, त्याची आराधना कर. त्या शिवाच्याच कृपेने, इच्छेने ही सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. ब्रह्मदेवांनी विश्व निर्माण करावे यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रह्मदेवांना 4 वेदांचा उपदेश केला. या 4 वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतःच शिवशंकरांनी सांगितले आहे. त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्राध्यायाचे जो कोणी भक्तिभावाने, परमश्रद्धेने श्रवण पठण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोकसुद्धा उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने तो पृथ्वीवर आणला. या शतरुद्रियापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व 4 पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. काम, क्रोधादी विकारांपासून घडणारी सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्याने सुद्धा यमदूत घाबरतात. मात्र या रुद्राचा जप गर्वाने, उभे राहून, निजून, अपवित्रपणे किंवा श्रद्धेशिवाय करू नये. रुद्र अभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाहीत. रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो. तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल, गडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरावर 10,000 रुद्र आवर्तनांनी अभिषेक कर. 100 घटांची स्थापना कर. त्यात दिव्य वृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने तुझ्या मुलावर सिंचन कर. नित्य 10,000 रुद्र आवर्तने कर. ते तीर्थ त्याला प्राशन करू दे. म्हणजे तुझा मुलगा 10,000 वर्ष जगेल. पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले. शंकरावर अभिषेक सुरू केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्र अनुष्ठान अखंड 7 दिवस चालू होते. 7व्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुद्ध पडला. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्म रूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडधारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पराशरांना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गडांतर गेले. मग त्यांनी सुधर्माला विचारले,
बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का? सुधर्म म्हणाला, एक महाभयंकर काळपुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता. त्याच वेळी 4 दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरासारखे दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषापासून माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेन व भगवान शंकराचा जय जयकार करू लागला. नगरात सगळीकडे आनंद उत्सव सुरू झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशरांना महाआसनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याच वेळी नारद मुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून त्यांना विचारले, मुनिवर्य, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का? काही आपण पाहिले असेल तर आम्हा सांगा. नारद मुनी म्हणाले, मी कैलासलोकी गेलो होतो. त्यावेळी यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले असे यमाने विचारले. तेव्हा वीरभद्र त्याला म्हणाला, तू भद्रसेनाच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास? त्याला 10,000 वर्षांचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. हे तुला माहीत नाही का? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास? चित्रगुप्ताकडे याची काही नोंद आहे का ती पहा. मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला. तेव्हा चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, येथे या राजपुत्राला 12 वर्ष आयुष्य आहे असे लिहिले आहे. हे खरे, मोठेच गडांतर आहे. पण नंतर लगेच मोठ्या पुण्याईने व रुद्र अनुष्ठानाने ते गडांतर चुकवून हा मुलगा 10,000 वर्ष राज्य करील असे लिहिले आहे. हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून तेथून निघून गेला. या पराशरांच्या सामर्थ्याने व रुद्र अनुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही जिंकले आहे असे सांगून नारद मुनी नारायण नारायण असे म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशरांनीही राजाचा निरोप घेतला. त्या ब्राह्मणपती पत्नीला ही कथा सांगून श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले, रुद्र अनुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे महात्म्य हे असे मोठे अद्भुत आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, म्हणून तर श्री गुरूंचे रुद्रावर फार प्रेम आहे. श्री गुरु रुद्र स्वरूप आहेत, म्हणून रुद्र अध्यायाने त्यांची पूजा करावी. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील रुद्राध्याय महात्म्य नावाचा अध्याय 34 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात रुद्र अध्यायाचा महिमा वर्णन केला आहे. रुद्र अध्याय यजुर्वेदा अंतर्गत असून त्याचे नमक व चमक असे 2 भाग आहेत. जगत्कारण ब्रह्मतत्वालाच रुद्र अशी संज्ञा आहे. राम, कृष्ण, वासुदेव इत्यादी संज्ञा त्या सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मालाच आहेत. एकनाथी भागवतात
श्रीकृष्णाविषयी सांगताना म्हटले आहे, जगाचे माया मुख्य कारण, कृष्ण मायेचेही निज कारण, जे स्वरूप सच्चिदानंद घन, त्याची संज्ञा श्रीकृष्ण नामाची. असे हे अद्भुत परब्रह्म निर्गुणातून सगुणात आले की त्याचे गुणधर्म निरनिराळे होतात. निर्गुणात पाप नाही, पुण्य नाही, धर्म नाही, अधर्म नाही. ते पाप पुण्य धर्माधर्म विवर्जित आहे. त्यात दया, वात्सल्य इत्यादी गुणधर्म नाहीत. अशा स्वरूपाच्या ठायी साधू प्रतिपालन व दुष्ट निर्दालन हे कुठून असणार? हे सर्व गुणधर्म सगुण रूपात येतात. त्या निर्गुण ब्रह्मतत्वातून ओंकार शब्द निघाला. त्यानंतर त्याच्या 52 मातृका व परा, पशंती, मध्यमा व वैखरी या 4 वाणी निघाल्या. वैखरीतून वेदाची अभिव्यक्ती झाली. या विषयावर एकनाथांनी भागवत अध्याय श्लोक 35-37 यात सांगितले आहे. या टीकेत ओंकारानंतर क्रमाक्रमाने वैखरी वाणीपर्यंत सृष्टी कशी निर्माण झाली तिचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, ऐसा ओंकाराच्या स्वराआंत नाभीपासूनी ब्रह्मरंध्रात, सूक्ष्म नादाचा निजतंत योगधारणा राखत महायोगी. हाचे नाद पै प्रस्तुत लौकिकी असे भासत, सोही करणी देता हात तोची घुमघुमीत निज नादू. योगी म्हणती अनाहत शब्द, वेदांती म्हणती सूक्ष्म नाद. आम्ही म्हणो हा शुद्ध वैद्य, असा अनुवाद हा नावांचा. ऐशी या स्वतः सिद्ध वेदांपाशी श्रद्धानुपजेची प्राणियांसी. या लागी सूक्ष्म वेद स्थूलतेसी, म्या जनहितांसी आणिला. यात शुद्ध वेद कशाला म्हणतात याबद्दल आपले मत सांगितले आहे. ते महत्त्वाचे आहे. तात्पर्य, वेदांची उत्पत्ती ब्रह्मातून झाली. यजुर्वेदातील रुद्राध्याय हा पंचमहापातके जाळून टाकण्याचे सामर्थ्य असणारा शिवस्तुतिरूप भाग आहे. या अध्यायात ब्रह्मदेवाने आपल्या वक्षस्थलापासून धर्म व पाठीपासून अधर्म निर्माण केला आहे असे म्हटले आहे. या बाबतीत हे लक्षात ठेवावे की सृष्टिकर्त्याने ज्याप्रमाणे सज्जन उत्पन्न केले त्याप्रमाणे दुर्जनही निर्माण केले. स्वर्ग केला तसा नरकही केला. सृष्टी केली, तिचे नियमही केले. तेच निसर्ग नियम होत. जो विवेकी असेल तो धर्माला धरून वागेल व सौख्य भोगील, आणि जो अधर्माने वागेल तो पापी दुःख भोगील. हा नियमच आहे. सिद्धारूढ स्वामींचे एक विद्वान शिष्य श्री फळसणकर यांनी वेदांत चंद्रिका नामक ग्रंथात या गोष्टींचा उत्तम खुलासा केला आहे. ते म्हणतात, जग हे ईश्वराचे क्रीडास्थान आहे. सज्जन दुर्जन, सुष्ट दुष्ट, सुख दुःख वगैरे सर्व द्वंद्वे निर्मितच आहेत. जगातील दुर्जन, दुष्टपणा व संकटे आकस्मिक चुकीने किंवा यदृच्छेने प्राप्त झाली आहेत असे नाही, तर त्यांची आवश्यकता आहे. मानवास
ईश्वर हेतू हे कळत नाही इतकेच. नाटकात रामा इतकेच रावण कुंभकर्णही पाहिजेत. सीता मंदोदरी इतक्याच शूर्पणखाही पाहिजेत. भोजनातही गोड आंबट तिखट हे हवेतच. देहालाही नाक डोळे कान तोंड वगैरे इंद्रिये जेवढी आवश्यक तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त आवश्यक गुद्वार व उपस्थद्रय आहेत. नव्हे त्यांचे कार्य जर बंद पडले तर चालणारच नाही. तशीच दुर्जनांचीही आवश्यकता आहे. म्हणूनच देवाने त्यांना निर्माण केले आहे. म्हणूनच मनुष्याने सर्व जग ईश्वर रूप पहावे. ईश्वरच सर्व शरीरात जीवरूपाने असतो. म्हणून भूतमात्रांचा द्वेष करू नये. दुर्जनांचे पारियल ईश्वर काय करायचे ते करील. पापांचा दुष्टांचा तिटकारा कराया. दुर्गुणांपासून आपण अलिप्त राहावे. परंतु पापी व दुर्गुणी पुरुष यांची कीवच करावी. दुर्जनांचे पारिपत्य करण्याचे काम आपण आपल्या अंगावर पडू देऊ नये. भद्रसेन राजाने रुद्राचा जो पाठ करविला तो अतिरुद्रा अभिषेक होय. रुद्राध्यायाची 11 आवर्तने झाली की ती एकादशनी अशा 11 एकादशयनी म्हणजे लघुरुद्र. 11 लघुरुद्र म्हणजे महारुद्र व 11 महारुद्र म्हणजे अतिरुद्र होय. या अतिरुद्राने राजाच्या मुलाचा 12व्या वर्षाला असणारा मृत्यू टाळला व त्याला 10,000 वर्ष आयुष्य मिळवून दिले. रुद्र अभिषेक करताना निरनिराळ्या कामनेनुसार जल तेल किंवा उसाचा रस अभिषेकाकरिता वापरतात. त्या द्रव्यांचे फळ काय ते पूर्वीच्या ऋषींनी दिव्य दृष्टीने शोधून काढून जीवांच्या कल्याणाकरिता लिहून ठेवले आहे. हे शास्त्रीय शोधा इतकेच खरे आहे. विधीपूर्वक आचरण केल्यास त्याचीही प्रचिती येते. रुद्राध्याय म्हणताना प्रमाद झाल्यास पापच जास्त लागेल असे ब्रह्मदेवाने म्हटले आहे. असे प्रमाद अश्रद्धेने घडत असतात. गीता 17 श्लोक 28 मध्ये हे म्हटले आहे. अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान किंवा केलेले कोणतेही कर्म असत असे म्हटले आहे. ते इहलोकी व परलोकीही उपयोगी पडत नाही. हल्ली रुद्राची अनुष्ठाने होतात. त्यात एक ब्राह्मण म्हणतो व बाकीचे ऐकतात. पण ते ऐकणारे ब्राह्मण कित्येक वेळा श्रवण न करता आपापसात गप्पा मारीत बसतात. काही जण वर्तमानपत्रे वाचतात, काही हसत खिदळतही असतात. हे आपल्यालाच फसविण्यासारखे नाही का? आपल्या पुण्याचा नाश मात्र त्यात नक्की होतो. यजमानाला त्याच्या श्रद्धेप्रमाणे भावनेप्रमाणेच फळ मिळते. प्रथम शुद्ध भावना मनात स्थिर करण्याचा अभ्यास करावा. मग रुद्राचा पाठ शुद्ध स्वरयुक्त बिनचूक करण्याचा अभ्यास करावा. ध्वनिशास्त्राप्रमाणे मंत्राची शक्ती उत्पन्न झाल्या वाचून राहत नाही. मानसशास्त्रांच्या नियमाप्रमाणे श्रद्धावंताला मंत्र अनुष्ठानाचे पुण्य मिळाल्या वाचून राहत नाही. मंत्राचा उच्चार शुद्ध होणे फार महत्त्वाचे आहे. तसेच योग्य
स्वराघातांशिवाय मंत्र म्हणणेही चुकीचे आहे. म्हणून मंत्र म्हणताना योग्य स्वर म्हणणे आवश्यक ठरते. वेदांतील व स्वरात सूक्ष्म पण मोठा परिणाम करणारी एक शक्ती आहे. वत्रासुराच्या बापाने तप केले व प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाकडे इंद्रशत्रू म्हणजे इंद्राला मारणारा मुलगा आपल्याला व्हावा असा वर मागितला. पण इंद्रशत्रू शब्द उच्चारताना स्वर चुकल्यामुळे इंद्र आहे ज्याला मारणारा शत्रू असा अर्थ झाला व त्याप्रमाणेच घडले. वृत्रासुराला इंद्राने मारले. रुद्र म्हणताना पुष्कळ लोक वनांना पतये म्हणण्याऐवजी यवनांना पतये असं म्हणतात. तसेच स्त्री सूक्तामध्येही अलक्ष्मीर्म नश्यताम असा उच्चार करण्याऐवजी लक्ष्मीर्म नश्यताम असा उच्चार करतात. अशा लोकांनी यवनांनाच नमस्कार केलेला असतो व आपले वैभव नष्ट व्हावे अशीच प्रार्थना केलेली असते. यासाठी ब्राह्मणांनी चांगल्या आचार्यांकडून शिक्षण घेऊन व कल्याण इच्छुक यजमानांनी चांगले तज्ज्ञ ब्राह्मण निवडून त्यांच्याकडूनच अनुष्ठान करवून घ्यावे. म्हणजे योग्य फळ मिळेल आणि वेद अध्ययनास उत्तेजनही मिळेल. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.